हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर पहा, आज आपण इथे ना माझ्याकडे आज छोले आहेत. तर आता छोले बघून तुम्ही विचार करत असाल की अरे हां, आता हिने छोले दाखवलेत, तर ही काहीतरी छोलेची भाजी करणार. तर पहा, मी आज छोल्याची अजिबात भाजी वगैरे नाही करणार आहे. तर आज मी छोले पनीर शेजवान फ्राईड राईस करणार आहे. आणि हा जो छोले पनीर शेजवान फ्राईड राईस चवीला एक नंबर आणि भन्नाट असा लागतो. तर पहा, आपण ज्या गृहिणी आहोत ना, तर आपण काय करतो माहिती आहे का? प्रत्येक गृहिणी घरातल्या घरात ना काहीतरी ना एक्सपेरिमेंट करत असते. आणि हा माझा एक्सपेरिमेंट अजिबात नाही आहे. तर खरंच सांगते, कधी ट्राय नसेल ना केला तर असा छोले पनीर शेजवान फ्राय राईस नक्कीच ट्राय करून पहा. तर मग चला, वेळ वाया न घालवता पटापट रेसिपीला सुरुवात करूया. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि अजून एक गोष्ट सांगते, कसं असतं माहिती आहे का? हा जो शेजवान फ्राईड राईस आहे ना, अगदी झटपट अशा पद्धतीने होतो. आता पहा, मुलांच्या परीक्षा सुरू आहेत, काहीकांच्या सुरू होणार आहेत. पण पहा, मुलं क्लासला जातात. पण मुलं क्लासला जातात तर ठीक आहे. पण जेव्हा ही एक्झाम जवळ येते, एक्झामच्या वेळेला ना मुलं क्लासमध्ये पण अभ्यास करतात, पण त्यांचा घरीसुद्धा आपला अभ्यास घ्यावा लागतो. आणि ते 7 ते 8 दिवस एवढे हे असतात ना आपल्यासाठी, म्हणजे आपल्याला जेवण पण करायचं असतं, मुलांचा अभ्यास पण घ्यायचा असतो. का तर मुलांची परीक्षा असते, मुलांना परीक्षेमध्ये मार्क कमी मिळू नये म्हणून यासाठी आपले खूप हे असतं की हां बाबा, हे रिव्हिजन करते आणि त्यातल्या त्यात आपल्याला किचनमध्ये जेवणाचं बघायचं असतं. तर मग अशा वेळेस ना तुम्ही अगदी झटपट अशा पद्धतीने असा शेजवान फ्राईड राईस नक्कीच करू शकतात. मुलं आवडीने खातील आणि अभ्यास पण खूप छान मस्तच करतील. मग चला, वेळ वाया न घालता पटापट रेसिपीला सुरुवात करूया. आज आपण छोले पनीर शेजवान फ्राईड राईस करणार आहोत. तर पहा, इथे मी वाडा कोलम घेतलेला आहे. तर आता हे जे तांदूळ आहेत, हे तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून याचं स्टीम राईस करून घ्यायचं आहे. डेली रुटीनमध्ये जसं आपण नेहमीप्रमाणे स्टीम राईस करतो, सेम तसाच स्टीम राईस करून घ्यायचा आहे. तर पहा, इथे एका साईडला हे जे छोले आहेत, छोले मी रात्रभर पाण्यात भिजत ठेवले होते. आता पहा, हे छोले आपल्याला कुकरमध्ये ॲड करायचे आहेत. आता कुकरमध्ये ॲड केल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला पाव चमचा मीठ आणि पाव चमचा कुकिंग सोडा ॲड करायचा आहे. त्यानंतर हे छोले बुडेपर्यंत आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. तर पहा, याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण खूप कमी ठेवा, जास्त पाणी अजिबात ॲड करू नका. फक्त छोले बुडेपर्यंतच पाणी ठेवा. त्यानंतर मीडियम गॅसवरती आपल्याला छान मस्त 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. याच्या व्यतिरिक्त जास्त शिट्ट्या अजिबात देऊ नका. आता पहा, इथे आपल्याला आलं लसूण मिरची पेस्ट करून घ्यायची आहे. आणि पहा, आपण ना कुकरमध्ये आता छोले बॉईल करताना आपण त्याच्यामध्ये कुकिंग सोडा ॲड केला आहे. आणि काय होतं, आपण मोठा गॅस करतो, पण मोठा गॅस केल्यावर ते काय होतं, कुकरमधलं बरंचसं पाणी बाहेर पडतं. म्हणून काय करायचं आहे, पाण्याचं प्रमाण थोडं कमी ठेवायचं आहे आणि मीडियम गॅसवरती 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. आता पहा, इथे आपला स्टीम राईससुद्धा तयार झालेला आहे. हा स्टीम राईस आपल्याला मोकळा करून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे छान मस्त ऑइल ॲड करायचं आहे आणि छान मस्त मिक्स करून घ्यायचा आहे. म्हणजे हा जो आपला राईस आहे छान मस्त मोकळा झाला पाहिजे, म्हणून आपल्याला इथे काय करायचं आहे, थोडंसं ऑइल ॲड करायचं आहे, 2 ते 3 चमचे. तर पहा, मी अशा पद्धतीने याच्यामध्ये ऑइल छान मस्त मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकतात की इथे आपले छोलेसुद्धा बॉईल झालेले आहेत. आता हा जो दाणा दिसताना अख्खा दाणा दिसतोय, पण बघा, आपण एकदम दाबल्याबरोबर तो अगदी स्मॅश होतोय. तर अशाच पद्धतीने आपल्याला छोले बॉईल करून घ्यायचे आहेत. तर पहा, आता इथे मी पनीर घेतलेलं आहे. तर इथे मी पाव किलो पनीर घेतलेलं आहे. आता मी याच्यामध्ये राईसमध्ये पूर्णपणे पाव किलो पनीर नाही ॲड केलेलं. तर मी याचेसुद्धा 2 भाग केलेले आहेत, कारण पूर्ण पाव किलो पनीर खूप जास्त होईल म्हणून मी याचे 2 भाग केलेत. तर पहा, आता हा जो पनीर आहे, पनीर आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर पनीर तुम्ही तुमच्या आवडीनुसार, तुम्हाला कसे तुकडे हवेत पनीरचे, त्यानुसार तुम्ही कट करू शकतात. तर पहा, मी अशा पद्धतीने अगदी पनीरचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत स्क्वेअर साईजमध्ये. तर मी अशा पद्धतीने हा पनीरसुद्धा मस्त कट करून घेतलेला आहे. तर मग चला, आता
आपण हा राईस फोडणीला देऊया. तर पहा इथे मी ऑइल ॲड केलेलं आहे. ऑइल ॲड केल्यानंतर ऑइल गरम झाला की त्याच्यामध्ये आपल्याला पाव चमचा जिरा ॲड करायचा आहे. त्यानंतर इथे मी एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, तो ॲड करूया. त्यानंतर आपण जे आलं लसूण मिरची पेस्ट केली होती ती ॲड करूया. आता हे सगळं मस्त आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. आता हे फ्राय करून झाल्यानंतर इथे मी पाव चमचा मीठ ॲड केलेलं आहे. त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर ॲड केलेली आहे. आता हे मसाले मस्त याच्यामध्ये मिक्स करून घेऊया. आता हे मसाले मिक्स करून झाल्यानंतर इथे मी शेजवान चटणी घेतलेली आहे. आता इथे अगदी 4 ते 5 चमचे इथे आपल्याला शेजवान चटणी ॲड करायची आहे. आणि अजून एक गोष्ट सांगते, आता शेजवान चटणी तुम्ही जे ॲड करताय तर पहा मी इथे 5 चमचे शेजवान चटणी ॲड केलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला किती तिखट हवं त्यानुसार तुम्ही इथे शेजवान चटणी ॲड करू शकतात. आता पहा ही शेजवान चटणी छान मस्त आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे. त्यानंतर बॉईल केलेले छोले आणि कट केलेला पनीर याच्यामध्ये आपण ॲड करूया आणि छान मस्त मिक्स करून घेऊया. आता पहा मिक्स करून झाल्यानंतर म्हणजे फ्राय करायचं आहे. फ्राय करून झाल्यानंतर आपण जो स्टीम राईस केला होता तो आता आपण याच्यामध्ये ॲड करूया. ॲड करून झाल्यानंतर छान मस्त मिक्स करायचं आहे आणि वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करूया. आणि अजून एक गोष्ट सांगते, इथे पहा मी हा जो स्टीम राईस केलेला आहे, तर पहा कधी कधी ना खरंच आपल्याला असं कंटाळा येतो जेवणाचा. म्हणजे कधी डाळ भात खाऊन कंटाळा आलेला असतो, उसळ भात खाऊन कंटाळा आलेला असतो, काहीतरी वेगळं पण चमचमीत खायचं असतं. अशा वेळेत तुम्ही हे नक्कीच करू शकतात. आणि पहा इथे मी अगदी जो घरगुती तांदूळ आहे मी तोच वापरलेला आहे, म्हणजे वाडा कोलम. तुम्ही याच्याऐवजी बासमती राईससुद्धा वापरू शकतात. तर पहा कोथिंबीर ॲड करून छान मस्त मी हे मिक्स करून घेतलेलं आहे. आणि अशा पद्धतीने आपलं मस्त छोले पनीर शेजवान फ्राईड राईस मस्त तयार झालेला आहे. आणि खरं सांगू का, मुलांना ना असं तुम्ही अगदी झटपट अशा पद्धतीने कधी काय करून दिलं ना तर नक्कीच मुलं आवडीने खातील. आणि अजून एक गोष्ट, आता मुलं म्हणजे ना खूप जण म्हणजे प्रत्येक घरामध्ये मुलांच्या परीक्षा चालू आहेत वगैरे, आणि अशा वेळेला ना आपल्याला अगदी शॉर्टकटमध्ये असं जेवण करायचं असतं. तर तुम्ही मुलांसाठी अगदी अशा पद्धतीने फ्राईड राईस नक्कीच बनवू शकतात. मुलं आवडीने खातील. आणि हा जो फ्राईड राईस आहे ना एवढा अप्रतिम लागतो ना, चवीला एक नंबर आणि भन्नाट लागतो. आणि तुम्हाला एवढंच सांगते मी, जेव्हा तुम्ही हा राईस बनवाल ना तेव्हा तुम्हाला घरातले नक्कीच सांगतील, मम्मी असा फ्राईड राईस पुन्हा बनवशील का गं? एवढा हा फ्राईड राईस एवढा खूप सुंदर आणि खूप टेस्टी लागतो. तुम्हीसुद्धा नक्कीच ट्राय करून पहा.